नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने अगदी 15 मिनिटांमध्ये झटपट आणि पौष्टिक पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर या नाश्त्यामध्ये आज आपण बनवणार आहोत नाचणीची इडली. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्यामध्ये नाचणी ही आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे. त्याच्यामधून भरपूर असं कॅल्शियम, प्रोटीन आपल्याला मिळत असतं. त्यासाठीच आज आपण इथे झटपट अशी मऊसूत जाळीदार इडली बनवणार आहोत. अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आता इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा मोठा घेतला आहे, तुम्ही लहान मोठा कोणताही रवा इथे वापरू शकता. आता त्याच वाटीने मोजून एक वाटी इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तेही व्यवस्थित असं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. पुन्हा सेम वाटीने अर्धी वाटी इथे घट्टसर दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नसावं. आणि आता त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून मी पुन्हा घातलेलं आहे. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आता हे सर्व व्यवस्थित असं एखाद्या चमच्याने किंवा पळीने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलं. आता पुन्हा ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर इथे मी अंदाजाने अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. थोडंसं मिक्स केलं आणि आता याला झाकण लावून मिक्सरला व्यवस्थित असं हे फिरवून घेऊया. तर मिक्सरला छान असं हे बॅटर जे आहे ते फिरवून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान याची कन्सिस्टन्सी इथं तयार झालेली आहे. याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ बनवायचं आहे. एका बाउलमध्ये काढून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं तर तेही ॲड केलं आणि व्यवस्थित असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. आपण इथे इनो किंवा सोडा काहीही वापरणार नाही आहोत. त्याच्यासाठी जवळजवळ 3 ते 4 मिनटं एकाच बाजूने आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे. तर पहा, या पद्धतीने मी जवळजवळ 3 ते 4 मिनटं पीठ व्यवस्थित फेटून घेतलं. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनटासाठी बाजूला ठेवूया आणि आता आपण इडलीसाठी चटणी बनवायला घेऊया. तर इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये वाटीने मोजून छोटी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले. त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी चणे घेतलेले आहेत. तुम्ही इथे चण्याची डाळही वापरू शकता. एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. थोडंसं पाणी टाकून आपण हे छान असं बारीक चटणी आपण ही मिक्सरला वाटून घेऊया. तर मिक्सरला आता ही बारीक चटणी असे वाटून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही चटणी आपली इथे इडलीसोबतची तयार आहे. आता ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर पातळ चटणी हवी असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. तर इथे मी थोडंसं मिक्सरमध्येच पाणी घालून ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. आता आपण याला एक तडका देणार आहोत. त्याच्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये घालायचे आहे चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे, त्यानंतर घालायचं आहे हिंग आणि कढीपत्त्याची पाने. आता ही अशीच कडकडीत फोडणी जी आहे ती आपण चटणीवरती घालून घेऊया. तरी त्या चटणीवरती फोडणी घालून घेतली आणि सर्व चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. तर इथे आपली झटपट अशी इडलीसोबतची चटणी तयार आहे. आता आपण पुन्हा पिठाकडे वळूया. तर पीठ छान असं फुललं गेलेलं आहे पहा. आता आपण हे जे इडली बनवायला घेणार आहोत त्याच्या अगोदर 1-2 मिनटं पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित असं फेटून घेऊया, जेणेकरून इडली आपली छान अशी जाळीदार तयार होईल. तर पुन्हा एकदा 2 मिनटं पीठ व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे. आता इथे इडली पात्र घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला तेल व्यवस्थित असं हाताने प्लेटला लावून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने सर्व प्लेटला व्यवस्थित तेल लावून घेतलं. आता आपण याच्यामध्ये इडलीचं पीठ घालून घेऊया. तर तुम्हाला जर जास्त मोठी किंवा लहान तुम्हाला पद्धतीने इथे पीठ घालून घ्यायचं आहे. जास्त पण ओव्हर पीठ भरायचं नाही, नाहीतर इडली जी आहे ती पसरू शकते. तर पहा, या पद्धतीने संपूर्ण पीठ प्लेटमध्ये व्यवस्थित असं घालून घेतलेलं आहे. प्लेटमध्ये पीठ घालतानाच एकीकडे पाणी गरम होण्यासाठी कढईमध्ये ठेवलं होतं. तर आता त्याच्यावरतीही आपण अशी प्लेट घालायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती आपल्याला 10 मिनटं छान अशी इडली शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता
10 मिनिटानंतर मी ते झाकण काढलेलं आहे आणि अगदी छान अशी इडली ही फुलून तयार झालेली आहे। वरती थोडंसं टच करून बघायचं, जर पीठ आपल्याला हाताला चिकटत असेल तर याचा अर्थ इडली व्यवस्थित अशी शिजलेली नाही, पण ही व्यवस्थित इथे इडली शिजून तयार आहे। तर आता आपण ही जी इडलीची प्लेट आहे ती बाजूला काढून घेऊया आणि संपूर्णपणे गार करून घ्यायची नाही, हलकीशी गरम असतानाच आपल्याला ही इडली पात्रातून काढायची आहे, जेणेकरून ती अगदी व्यवस्थित अशी निघली जाते। तर सर्व इडल्याचे जे काठ आहे ते मी इथे ओपन करून घेतलेत आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट अशी जाळीदार इडली इथे आपली तयार झालेली आहे। अगदी पौष्टिक आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामध्ये नाचणीचं पीठ हे शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे, त्याच्यामधून भरपूर असं प्रोटीन कॅल्शियम मिळतं। तर तुम्ही असा हा झटपट बनणारा पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही अशी नाचणीची इडली एकदा नक्की करून खायला घाला। आणि तुम्ही जर ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय केली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।